जाऊन सांगू लागलेले आहेत. खरोखरच मी म्हणायचं म्हणलं तर माझ्यामध्ये मी पणच उरलेलं नाही. अतिशय लहानपण घेऊन नाथमाऊली सांगत आहेत, माझं एवढं मोठं सद्भाग्य नाही, माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य नाही जेवढं माझ्या गुरुमध्ये आहे. या गुरूंच्या कृपेस्तव आज मी हे जे रामायण तुम्हाला सांगतोय, जे मी लिहिलंय, जे मी तुमच्या समोर सादर करतोय, त्यासाठी फक्त माझे गुरु कारणीभूत आहेत. मला एवढे मोठेपण माझ्या गुरुमुळे प्राप्त झालं आहे आणि त्यांनीच माझ्या तोंडामधून किंवा माझ्या हातून हे कार्य करून घेतलं आहे. आणि म्हणून या सर्व कारणांना अर्थ देणारे देखील माझे सद्गुरू असणारे जनार्दन स्वामी आहेत, असं नाथमाऊली सांगतात. रामायणेचा सकोलार्थ वक्ता जनार्दन समर्थ, सहबाह्य परिपूर्ण रघुनाथ, ग्रंथ परमार्थ श्रीराम. आणि नाथमाऊली सांगत आहेत, हे जे रामायण आहे त्याच्यामधला जो सखोल असणारा अर्थ आहे, जेवढा अर्थ आपण घेत जाऊ अगदी तेवढ्याच गर्तेमध्ये गहन विचारांमध्ये आपण जात राहू असं असणारं हे जे रामायण आहे. यामधले शब्द तुम्हाला थोडे छोटे वाटतील, परंतु एका शब्दाचा एवढा महान आणि मोठा अर्थ आहे की त्याचा सखोल विचार केला तर आपण देखील अंतर्मुख होऊन जाऊ आणि ध्यानस्थ होऊन रामचंद्रांच्या भजनामध्ये संकीर्तनामध्ये गुंतून जाऊ. असं रामचंद्र असणारं जे रामचंद्रांचं रामायण जे आहे ते परमात्मा प्राप्तीसाठी आपल्याला किंवा नाथमाऊलींनी जे सांगितलेलं आहे ते त्यांना त्यांच्या परमात्मा स्वरूप असणाऱ्या जनार्दन स्वामींनी सांगितलं, असं नाथमाऊली सांगतात. रामायणाचे निज सारण क्षरी कोंदले अक्षर, पद पदार्थ चिन्ह चिन्ह मात्र, परम पवित्र रामकथा. नाथमाऊली सांगत आहेत, हे जे रामायण नावाचा ग्रंथ आहे तो अक्षर रूपाने आपल्या समोर दिसत आहे. अक्षर ज्याला म्हणतात जो कधीच नष्ट होत नाही, संपत नाही, परंतु ही जी आज आपण ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यावरची ही जी अक्षर आहेत, शब्द आहेत, जे ठसे आहेत ते आज ना उद्या संपून जातील. अशा या शब्दामध्ये किंवा समोर लिहिलेल्या शाहीमध्ये यांच्यामध्ये हे रामायण आपण कोंदलेलं आहे. परमात्म्याला आपण अशा अक्षयरूपी असणाऱ्या शब्दामध्ये स्तंभवण्याचं जो आटोकाट प्रयत्न केलेला आहे तो आमच्याकडून तोकडा ठरणार आहे. कारण परमात्मा असा आहे जो कधीच संपत नाही. हे जे ग्रंथ आहेत त्यामध्ये लिहिलेले हे शब्द किंवा हे पुसून जातील, परंतु परमात्मा असा आहे जो कधीच संपणार नाही, नाशवंत जो नाही असा परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याचं स्वरूपाचं वर्णन या ग्रंथामध्ये आपण लिहिलेलं आहे. त्याची आपण परम असणारी कथा आपण ऐकतो आहोत, असं नाथमाऊली सांगतात. कथे माझेल कथार्थ, सबाह्य कोंदला रघुनाथ, हाच ग्रंथाचा परमार्थ, निजात्म स्वार्थ साधका. रामायणामधून जो आपल्याला स्वार्थ साधायचा आहे किंवा एखाद्या साधकाला जो स्वार्थ साधायचा आहे तो स्वार्थ म्हणजे खरोखरच परमात्मा प्राप्तीचा आहे. नाही, आपण वेगळ्या स्वार्थाने इथे येत असतो किंवा सर्वजणाच्या मनामध्ये स्वार्थ असतो. तो स्वार्थ बाजूला ठेवून जेव्हा आपण परमार्थ करायला जातो तेव्हा खरं आपण साधक भावनेने समोरच्या गोष्टींना जाणून घ्यायला जातो आणि तेव्हा आपल्याला साधकाची वृत्ती प्राप्त होते. आणि असे साधक जे असतात ते परमात्मा प्राप्तीसाठी असे रामायण यांच्यासारखे लिहिलेले जिथं ज्ञान असेल, या सर्वांच्या परमात्मा प्राप्तीसाठी जे जे मार्ग आपल्याला पाहिजेत त्या सर्व मार्गांची इथं व्युत्पत्ती या रामायण नावाच्या ग्रंथामध्ये आहे. आणि यामुळे हे जे रामायण आहे त्यामध्ये परमात्माच भरून राहिलेला आहे. या अक्षरामध्ये रामांची अनुभूती आपल्याला होते, असं नाथमाऊली सांगतात. विषम जरे रामचरित्र तरी ते कथा चिन्ह मात्र, जनार्दन कृपाती उदार, कथा सुखसार स्वानंदे. खरोखरच रामचंद्रांची जी कथा आहे ती अतिशय कठीण आहे, अवघड आहे. सांगायला जायचं म्हणलं तर रामाचं स्वरूपाचं वर्णन सुद्धा आपल्याच्याने करणं होत नाही. असा हे जे रामायण म्हणजे प्रभू रामचंद्रांचं चरित्र ज्यामध्ये वर्णन केलेलं आहे, अशी रामचंद्रांची कथा आपण या रामायणामधून ऐकत आहोत. आणि असं रामायण जरी अतिशय अवघड असलं तरी खरोखरच हे वदवण्यासाठी माझे गुरु अतिशय समर्थ होते, म्हणून मी आज हे तुमच्या समोर सादर करू शकलो. म्हणून माझ्यावरती असलेल्या जनार्दन स्वामींचीच ही उदारता म्हणायला हवं. त्यांचंच मोठं अंतकरण आहे, त्यांचे आपल्यावरती अगणित उपकार आहेत, असं नाथमाऊली आपल्या स्वामींना शरण जाऊन आपल्याला सांगू लागलेले आहे. माझे जे वदते वदनन स्वयं झाला रघुनंदन, वचना वचने निर्वचन, कथा पावन श्रीरामे. नाथमाऊली सांगत आहेत,
माझ्या वदनातून ही जी सगळी रामायणाची कथा तुम्ही ऐकत आहात, जे लिहिलेलं आहे हे नाथमाऊली पैठणमध्ये आपल्या समोर असणाऱ्या भाविकांना समजावून सांगत आहेत, त्यांना म्हणत आहेत, ही जी कथा तुम्ही माझ्या वदनातून माझ्याकडून हे जे शब्द ऐकत आहात, ही जी वचनं तुम्ही ऐकत आहात, ती देखील अगदी रामनामापुढे, परमात्मा स्वरूपापुढे अतिशय निर्वचन होऊन जातील, अतिशय त्यांच्या पुढे तोकडी ठरतील, कारण त्यांचं वर्णन करता येत नाही. ज्यांचं सगुण निर्गुण रूपामध्ये आलेले राम सुद्धा, म्हणजे निर्गुण असताना तर वर्णन करणं अतिशय अवघड आहे, सगुण रूपाला येऊन सुद्धा आपल्याला जे जमत नाही, एवढं अवघड असणारं रामायण आज आपण ऐकत आहोत. यासाठी ही रामकथा अतिशय पावन आहे असं नाथमाऊली सांगतात. श्रीराम कथेचा गुह्यार्थ यथार्था वदवे रघुनाथ, माझे हाती लेखने दौत कथा लिहित श्रीराम. नाथमाऊली सांगत आहेत, ही जी कथा तुम्ही तुमच्या समोर मी सांगत आहे, ती जी कथा मी माझ्या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे, या भावार्थ रामायणामध्ये लिहिलेली कथा दौत म्हणजे पूर्वी, आता पेन होईल, पूर्वी दौत म्हणजे शाईची बाटली असायची आणि टाकी असायच्या, म्हणजे एक बोरू असायची आणि त्यानं लेखणीमधून लिहित जायचो. अशी ही जे लेखनाचं कार्य आहे ते मी करत जरी असलो तरी माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य नाही. हे जे सगळे शब्द आहेत, ही जी वचनं आहेत, ते स्वतः रामप्रभू माझ्याकडून वधवून घेतात आणि ही रामप्रभूंचीच कृपा आहे, म्हणून आज आपण रामायण ऐकत आहोत. नाथमाऊली सांगतात, माझे दृष्टीचे देखणे पण श्रीराम होणे आपण, दावे कथा निरूपण जागृती स्वप्ने सुषुप्ते. रामायणामध्ये असणाऱ्या या ज्या सर्व अध्यायामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या कथांचं निरूपण आजपर्यंत जे आपण ऐकत आलेलो आहोत, या प्रत्येक कथेचं निरूपण प्रभू रामचंद्र माझ्या अगदी जागृती स्वप्नी सुषुप्तीमध्ये येऊन मला या कथेबद्दल अनुवादन करत असतात. रामप्रभू जसं मला सांगत असतात त्याचं अनुवादन मी तुमच्या समोर करत असतो. माझं यामध्ये काहीच नाही, मी फक्त निमित्त मात्र आहे. एवढं या नाथमाऊलींचं समर्पण रामकथेला झालेलं होतं. अगदी रामकथेशी एकरूप होऊन नाथमाऊली ही कथा आपल्या समोर बोलत आहेत. जाग्रते स्वय कर्म करता तव कर्मी प्रगटे श्रीराम कथा, स्वप्ने प्रगटे निज गुजवार्ता होय सांगता श्रीराम. नाथमाऊली सांगत आहेत, जर मी रामकथा सोडून दुसरं एखादं कर्म करण्यासाठी गेलो तरी देखील त्या कर्मामध्ये मला रामनाम दिसायला लागतं, त्यामधून मला रामप्रभूंची अनुभूती येऊ लागते आणि तिथं परत एकदा माझा जो कर्म आहे तो भाव संपतो आणि मी रामकथेसाठी सुरुवात करतो. जिथं मी जाईल, जे कर्म करायला जाईल, तिथं रामचंद्र प्रकट होतात आणि त्यामधून रामप्रभू मला रामकथा ऐकवायला लागतात आणि अगदी जागृती मध्ये असेल, स्वप्नामध्ये असेल, सुषुप्तीमध्ये असेल, सर्व ठिकाणी रामप्रभू मला या कथेसाठी अनुवादन करत असतात. त्यामुळे मलाही या रामकथेची एवढी आवड लागली आहे की जागृतीमध्ये असेल, काम करताना असेल, उठता बसता असेल, सगळ्या ठिकाणी मला रामकथा ऐकायला येते आणि मला ती स्फुरत असते, असं नाथमाऊली आपल्याला सांगतात. सुषुप्ते करता सुखे शयन, तेथे नाही जन्म मरण, नाही कर्म धर्माचरण, सुषुप्ते पूर्ण श्रीराम. आणि रामनामाच्या संकीर्तनामध्ये असे जे रामरूप झालेले नाथमाऊली आहेत ते सांगत आहेत, जरी मी कर्म म्हणजे किंवा जागृती स्वप्नामध्ये देखील मला रामचंद्र दिसतात, त्यामधून मी कथा ऐकत असतो. अगदी सुषुप्तीमध्ये जेव्हा मी जातो किंवा अतिशय गाढ निद्रेमध्ये जसा मी असेल तरी देखील रामप्रभू तिथं प्रकट होतात आणि माझ्या समोर ही रामकथेचं अनुवादन नेहमी चालू असतं. त्यामुळे मला कुठल्याही कर्म धर्म आचरण याचं भान राहत नाही आणि मी सदा सर्वदा या रामकथेमध्ये निमग्न असतो, असं नाथमाऊली सांगतात. करो बैसता भोजनान ग्रासो ग्रासे रामायण, जेवणे गोड श्रीराम भजन, दावे आपण श्रीराम. एवढं तन्मयतेनं रामनाम घेत असणारे हे जे नाथमाऊली आहेत ते सांगत आहेत, या रामकथेमुळे माझी अवस्था कशी झाली आहे. अगदी अशीच अवस्था आपली देखील व्हायला हवी. जसं रामाचं नाव आपण घ्यायला जातो तेवढ्या तन्मयतेनं आणि तेवढ्या जीवाभावानं जेव्हा आपण नाव घेतो तेव्हा अशी नाथमाऊलींच्या सारखी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. जेवताना सुद्धा देखील ग्रासोग्रासी, प्रत्येक घासावेळी घेताना त्यांना रामनाम आठवत असतं आणि जर कुठंही मी गेलो तरी देखील मला परमात्म्याचं स्वरूपाचं किंवा रामचंद्रांचं ध्यान होत असतं, असं नाथमाऊली आपल्या स्थितीचं अवस्थेचं वर्णन करून सांगतात. चवे चाकता रसात रस स्वाद श्री रघुनाथ, करुणे भोजनाचा अंत
रामायणार्थ रामदावे. अगदी असं जरी आपण गोड असणारं रामायण, या रामायणाची चव आपण चाखत आहोत, परंतु ह्या गोड असणाऱ्या रामायणाची चव बाजूला निघून जाते जेव्हा आपण रामस्वरूपाला जाऊ किंवा रामचंद्रांचं नाव जेव्हा घेऊ, अगदी तन्मयतेने त्यांच्याशी एकरूप होऊ, तेव्हा रस असेल, रसना असेल आणि यांच्यामध्ये होणारी क्रिया जी असेल, या सगळ्यांची संपुष्टी होते आणि ही त्रिपुटी संपून आपण रामनामाशी एकरूप होऊन जातो, असं नाथ माऊली आपल्याला सांगतात. आणि जेव्हा आपण याशी एकरूप होऊन जाऊ तेव्हा राम सदा सर्वथा आपल्या ध्यानामध्ये राहतील, असं नाथ माऊली सांगतात. चाको जाता रस स्वादन रस रसमार रघुनंदन श्रीरामे स्वानंद भोजन रामायण ते गोड. आणि अशी रामचंद्रांच्या परम प्रतापी असणाऱ्या लीलांनी भरलेली ही जी रामायणाची कथा आहे, या कथेची गोडी चाकता चाकता आपण अतिशय आनंदाने स्वतः देखील अतिशय आनंदमय बनून जातो आणि अतिशय हे असणारं गोड रामायण ऐकता ऐकता आपण कधी तल्लीन होऊन जातो आणि याची आस आपल्या मनामध्ये सारखी लागून राहते. आज काय संपत आहे, उद्या काय लागतंय, अशी जी आपल्या अंतर्मनामध्ये ओढ निर्माण होते, अतिशय म्हणजे खूप अंतर्भूत असणाऱ्या या जाणीवांना वाढ मिळत जाते, या वाढत जातात आणि आपण रामप्रभूंच्याकडे आणखीन आकर्षित होत जातो, असं नाथ माऊली सांगतात. चाकता रामायण घोडे रस रसना रसत्व सांडे दृष्टी दृश्याचे ओसंडे जोडिता जोडे रामकथा. आणि जेव्हा आपण ही रामकथा एक 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 करत असा अध्याय ऐकत जात असतो तेव्हा एका अध्यायामधून आपल्या ज्या अंतर्मनाला लागलेली ओढ आहे त्याचा पूर्तता होत 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 आपण आज इथपर्यंत सुरुवातीपासून अगदी बालकांडापासून आज सुंदरकांडाच्या समाप्तीपर्यंत पोहोचलो. अगदी आताच आपल्या समोर आलेलं आहे युद्धकांड देखील संपणार आहे आणि यामधल्या एक एक अध्यायामध्ये असणाऱ्या कथेचं निरूपण अतिशय गोड आहे, ज्यामध्ये आपण दृश्य त्यामधलं जर म्हणजे आपण दृश्य पाहायला गेलो, अंतर्मनामध्ये त्याची दृश्यांची प्रचिती घेऊ लागलो तर आपण देखील रामकथेमध्ये निमग्न होऊन जातो. आपल्या समोरची सर्व कार्य दृश्य असतील या सर्वांना विरून फक्त रामनामाच्या कथेमध्ये आपण निमग्न होतो. अशी ही रामकथा अतिशय रसाळ आणि गोड आहे, असं नाथ माऊली सांगतात. करो जाता सुखे शेन विसरून दे रामायण शेज बाज अंतरुण होय आपण श्रीराम. अतिशय नाथ माऊलींची उन्मन अवस्था जी झालेली आहे त्या अवस्थेचं वर्णन करताना नाथ माऊली सांगतात, झोपायचं जरी म्हटलं तरी मला माझ्या मधला भाव आठवत नाही. शेजारी जाऊन बसलो बाज सुद्धा आम्हाला राममय वाटायला लागते. म्हणजे अतिशय कणाकणामध्ये जेव्हा परमेश्वराचं वास्तव्य आहे असं जाणवायला लागतं तेव्हाच असं कार्य आपल्या हातून घडणं शक्य आहे. आणि नाथ माऊलींची हीच अगदी अवस्था घडलेली आहे. अंथरुण असू द्या, पांघरुण असू द्या, जिथं बसायचं ती जागा सुद्धा असू द्या, नाहीतर स्वप्नामध्ये असू द्या, सुषुप्तीमध्ये असू द्या, जिथं बसले आहेत, उठले आहेत, कर्म करत आहेत, धर्म करत आहेत, कुठल्याही ठिकाणी नाथांना फक्त रामप्रभूंची आठवण येते आणि त्यांची जाणीव होत राहते. आणि त्यामुळे आपण रामकथेमध्ये सदा निमग्न असतो. विसरायचं म्हणलं तरी आम्हाला विस्मरण होत नाही. अशी परम पावन असणारी रामकथा रामप्रभू आमच्याकडून वधवून घेत आहेत, नाथ माऊली सांगतात. रामायण लेवयार्तेन जागृती स्वप्न्याने सुषुप्ते विसंबेना रघुपते अहोराते रामकथा. जसं आपल्याला ओढ लागलेली असते तशीच या नाथ माऊलींना ओढ लागलेली आहे. या रामकथेची ओढ एवढी आहे की त्यांना झोपीमध्ये असेल किंवा स्वप्नामध्ये असेल, अगदी सुषुप्तीमध्ये सुद्धा रामप्रभू येतात, कथेचं अनुवादन करतात. अगदी ही रामायणाची रसाळ कथा रामप्रभू स्वतः माझ्याकडून वधवून घेतात आणि हे लिहिण्याचं काम फक्त मी करत आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. ही जी रामकथा हो रात्र मला आठवत असते, स्फुरत असते, त्याच्यासाठी स्फुरण देणारे रामप्रभू आहेत, असं नाथ माऊली सांगतात. रामायण लिवयासाठी रामे पुरविले माझे पाटे मी पण हरवणे हटाहटे कथार मराठी स्वयंदावे. आणि हे जे रामायण आहे ते रामप्रभूंच्या कृपेमुळे मी लिहू शकतोय. माझ्यामध्ये मी पण आवडलेला नाही, अगदी द्वैत भाव माझ्या मनातून निघून गेलेले आहे. जसं रामप्रभू मला सांगतात अगदी तशीच माझी नितांत श्रद्धा त्यांच्या वचनावरती आहे, त्यांच्या अनुवादावरती आहे, माझ्या सद्गुरूवरती माझी श्रद्धा आहे. आणि त्या श्रद्धेमधून ही सगळा खटाटोप मी मांडलेला आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. हे जे भावार्थ रामायण प्राकृत भाषेमध्ये ऐकतो आहोत त्या प्राकृत भाषेमध्ये माझे स्वामी असतील, रामप्रभू असतील,
मला नेहमी स्फूर्ती देत असतात आणि म्हणून आपण हे रामायण आज ऐकत आहोत. असं परमपावन रामायणाची कथा आपल्या समोर सादर होत आहे. श्री रामाची रामकथा ते चहू मुक्ती ते हाने लाता निर्वचुण चहू पुरुषार्थ कथार्थता परब्रह्म. आणि नाथमाऊली सांगू लागलेले आहेत रामायणाची महती काय आहे. जर ही रामायणाची कथा आपण ऐकायला लागलो तर या रामकथेमुळे या ज्या चारही मुक्ती आहेत, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. समीपता जर वर्णन करायचं झालं तर सलोकता म्हणजे देव लोकामध्ये आपलं वास्तव्य, देवाच्या सानिध्यामध्ये आपल्याला जेव्हा राहायला मिळतं तेव्हा आपण त्याला समीपता म्हणू. अगदी देव लोकामध्ये आपल्याला वास्तव्य मिळतं तेव्हा त्याला सलोकता असं म्हणू. देव स्वरूप जेव्हा आपण बनतो तेव्हा स्वरूपता, किंवा ज्या भक्ताला देवाचं स्वरूप प्राप्त होतं, आपण जसं म्हणतो ना देव माणूस आहे, अगदी तशी अवस्था होते तेव्हा त्याला आपण स्वरूपता असं म्हणतो. आणि सायुज्यता म्हणजे पूर्ण आपण परब्रह्मामध्ये जेव्हा विलीन होतो, मी तूपणाचा भाव जिथे उरत नाही, अशी जी असणारी मुक्ती आहे सायुज्यता. या सर्व मुक्तींना सुद्धा हे रामनामाची कथा किंवा रामचंद्रांची कथा लाथा मारते. म्हणजे यांचं सुद्धा श्रेय रामकथेपुढं अतिशय बापुडा आहे. या मुक्ती सुद्धा रामकथेच्या पुण्यापुढं, या कथेपुढं अतिशय गौण आहेत असं नाथमाऊली सांगतात. आणि या सर्व मुक्ती मिळवण्यासाठी जे साधक वेगवेगळ्या साधना करत असतात, योग साधना ज्या करत असतात, त्या साधना करून या मुक्तींची ती प्राप्ती करत असतात. परंतु ही रामकथा ऐकताच आपल्याला बाकीच्या कुठल्याही साधना करण्याची गरज उरत नाही. हे जे सगळे आपण ऐकलेल्या मुक्ती आहेत त्या मिळवण्याचे जे मार्ग होते, ज्ञान मार्ग असेल, कर्मयोग असेल, भक्तियोग असेल आणि राजयोग असेल, या सर्वांचीही गरज आपल्याला उरत नाही. या सर्वांच्या गरजेपुढे आपण फक्त रामनामामधून, या रामकथेमधून मुक्त होऊ शकतो असं नाथमाऊली सांगतात. एवढा साधकाचा स्वार्थ साधावया श्री रघुनाथ रामायण स्वयं लिहित शुद्ध परमार्था रामकथा. आणि हा ज्याच्यामध्ये भाव आहे, ज्याला परमात्म स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे, ज्याला निज स्वार्थ साधायचा आहे, त्याला आपण स्वार्थ साधण्याचा म्हणजे साधकाचा जो स्वार्थ असतो, निज स्वार्थ त्याला साधायचा असतो. म्हणजे आत्मस्वरूपाची भेट त्या साधकाला घडवून आणायची असते. आणि यासाठी तो आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. आणि त्याचे प्रयत्न फक्त परमात्मा स्वरूपाच्या भेटीसाठी लागलेले असतात. आणि या कथेचं अनुवादन जेव्हा आपण ऐकतो, कथा ऐकतो, तेव्हा यामधून रामकथेमधून आपण परमात्मा स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. अशी ही परमपावन असणारी रामायणाची कथा आज आपण ऐकत आहोत. अशी रसाळ कथा, याबद्दलचं वर्णन नाथमाऊली आपल्याला सांगतात. आसो हरे कथा निरूपण नित्य करिता नामस्मरण स्वय ब्रह्मये ओरसोन जेविका धेनो वत्सासे. नाथमाऊली सांगत आहेत ही जी रामायणाची कथा आहे, जेव्हा जिथे कुठे चालू झालेली असेल तिथं असणाऱ्या भक्तांवरती प्रेम त्या हरीचं एवढं अनंत आहे, अगदी हरीच अनंत आहे, त्याच्या कथाही अनंत आहेत. आणि असं अनंतमय असणारा जो प्रभू आहे, जसं अगदी एखाद्या गायीची अवस्था आपल्या वासराला पाहिल्यानंतर होते, अगदी हंबरून त्या वासराला प्रेम करण्यासाठी जशी हाक मारून तिथं जी माता असते, गाय असते, ती आपल्या वासरापर्यंत जाते, अगदी तसंच या हरीचं देखील आपल्या भक्तांना पाहून होत असतं. अगदी त्यांच्या प्रेमाने ओथंबून जाऊन हा हरी भक्तांजवळ येत असतो आणि आपलं संकीर्तन ऐकून हरिभक्ताचा जल्लोष पाहून आनंदी होऊन जात असतो. असा ओरसून जाणारा अगदी ब्रह्म असणारा देव सुद्धा या कथेचं निरूपण ऐकण्यासाठी इथे येत असतात. अशी रसाळ कथा आज आपण श्रवण करत आहोत असं नाथमाऊली सांगतात. राम नाम स्मरणासाठी परब्रह्मची पडे मिटे ते नाम सांडूने करंटे करते आटाटे कुशमृतिका. आणि नाथमाऊली सांगत आहेत असं परम पावन असणारं रामनाम न घेता, या कथेमध्ये आपण आपलं समर्पण न देता आपण फक्त देवाला समोर जात असतो, हात जोडत असतो, मनामध्ये भाव शिल्लक नसतो, कुठलाच भाव आपल्या मनामध्ये नसतो. अनन्य भावे आपण देवाला कधीच शरण जात नाही. आपल्या मनामध्ये फक्त प्राप्ती असते, इच्छा असते, वासना असते आणि त्याची पूर्तता करण्यासाठी आपण तिथपर्यंत जात असतो. आणि ह्या सगळ्या इच्छा फक्त देह धर्म आणि बाकीच्या गोष्टींसाठी असतात, परमात्मा प्राप्तीसाठी बिलकुल नसतात. आपण जे जे कर्म करतो ते फक्त देहाला कारणीभूत आहे. म्हणजे जी जी कर्म असतात ते फक्त देहाला सुख देण्यासाठी असतात. पण या कर्मापासून मुक्त व्हायचं असेल तर नाम तारक आहे. आणि या नामामुळे जर आपण उद्धरून जात असेल तरच आपण खरंच
खूप पुण्यवान आहोत. परंतु या नामाचं चिंतन न करता आपण या नामाला बाजूला सारून फक्त देव धर्म आणि मातीचे देव पूजा म्हणजे मातीचा देव उभा करणे त्याची पूजा करणे आता नाही का सुरू झालं. आता सुरू झाली की कुठली पूजा असते गुरुवारची. खूप आपण अतिशय किती पराकष्टेनं ती मूर्ती तयार करत असतो. अतिशय फुलं किती आपण स्वरूपवान म्हणजे किती समोर रूप निर्माण करत असतो. आपण आपला जो भाव असतो त्यामधून आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती करायची असते म्हणून आपली पूजा चाललेली असते. का तर घरी लक्ष्मी नांदावी म्हणून. पण परमात्मा प्राप्तीसाठी किंवा मनामधलं चिरंतन असणारं सुख आहे ते मिळवण्यासाठी आपण कधी देवाच्या मागे लागत नाही. ते मिळतं फक्त रामनामामधून. अशा रामनामाची ओढ लागावी यासाठी नाथमाऊली आपल्याला सांगत आहेत. न कर्मणा न प्रजया श्रुते कर्मे नवे पद प्राप्ते कर्मे न तिह धर्मस्ते ते परब्रह्म प्राप्ते राम नामे. आणि नाथमाऊली सांगत आहेत कर्माने नेमकं काय होतं. जी आपण कर्म करत असतो त्या कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागतं. आणि कर्माचे फळ फक्त आपल्या शरीराला मिळतात, आपल्या आत्म्याला मिळत नाहीत. कारण ही जी सगळी कर्म आपण करत असतो ती फक्त आपल्या देहाने करत असतो. जे रामनाम आपण मनापासून घेत असतो ते फक्त परमात्मा प्राप्तीसाठी घेत असतो. अशा नामचिंतनामध्ये आपण स्वतःला गुंतवून घ्यायला हवं. म्हणून अशा रामनामाच्या पाठीमागे लागायला हवं. कर्म धर्म यांच्या वितंडामध्ये न पडता आपण रामनामाशी आपल्याला एकरूप करून घ्यावं असं नाथमाऊली आपल्याला सांगतात.